आज संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राला भेट दिली। कर्मचारी लोक आणि तेथील स्टाफ यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसून आली। त्यानंतर मी त्यांच्याशी थोडीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की मॅडम आमच्या 4 महिन्यापासून पगारी झालेल्या नाहीत आणि आमच्यातील असे काही कर्मचारी डॉक्टर लोक आहेत की कोणी रेंटला राहतात, कोणाला मेसचा खर्च आहे, कोणाला फॅमिलीचा खर्च आहे, त्यामुळे आम्ही खूप सध्या परेशान आहेत। म्हणून मला आपले महानगरपालिकेचे आयुक्त आणि सध्याचे महापौर यांना एकच सांगणे आहे की आपल्या संभाजीनगरमधील महानगरपालिकेचे जे काय आरोग्य केंद्र आहे त्या केंद्राला तुम्ही वेळोवेळी भेट द्या, तेथील त्यांच्या सर्व डॉक्टर लोकांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घ्या आणि औषधांचा तिथे पुरवठा करत राहा, कारण तिथे गेल्यानंतर औषधांची पण कमतरता दिसून आली, कारण त्यांच्याकडे काही औषधं होते तर काही औषधं नव्हते। ते जे औषधं होते ते पेशंटला देताना दिसले आणि जे औषधं नव्हते ते चिठ्ठी देत होते की हे औषध तुम्ही बाहेरून मेडिकल वरून घ्या। मी त्यांना विचारलं असं का बरं, तर ते म्हणे गेल्या बरेच दिवसापासून इथं औषधांचा पुरवठाच होत नाही म्हणे मॅडम, आम्ही काय करणार, इथे जे उपलब्ध आहे ते सध्या आम्ही देत आहोत। त्यामुळे महापौरला आणि आयुक्तांना मी एकच सांगते की एवढ्या लाखो रुपयांच्या जाहिराती करता आरोग्य विभागाच्या की तुम्हाला इथं मोफत सुविधा मिळतील, परंतु त्या जाहिरातीवर एवढे तुम्ही लाखो रुपये खर्च न करता महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर लोक, कर्मचारी यांच्या समस्याकडे तुम्ही लक्ष द्या, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे।